कार्यशाळेसाठी आला, एक माजी विद्यार्थी म्हणून आपली याबद्दल काय प्रतिक्रिया आहे म्हणजे कार्यशाळेविषयी? खरं तर मी अनंतराव पवार महाविद्यालयाच्या संपूर्ण प्राध्यापकांचे आणि खास करून हा कार्यशाळा आयोजित करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लोबो सर असतील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी पाटील सर असतील, या सर्वांचे सगळे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण जो प्रश्न विचारला की मनातल्या भावना, तर खरंच एखाद्या महाविद्यालयामध्ये आपण विद्यार्थी म्हणून शिकत असताना त्याच ठिकाणी मार्गदर्शक म्हणून येणं हा प्रत्येकासाठी गौरवाचा क्षण असतो आणि आज तो गौरव किंवा त्याचाच अभिमान देखील मला वाटत आहे. खरं तर त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे महाविद्यालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या काळातलं महाविद्यालय म्हणजे तुम्ही ज्या काळात शिकत होता आणि आजचं महाविद्यालय याच्यामध्ये काय बदल आपणास जाणवतो? खरं तर मुळशी तालुक्यामध्ये हे महाविद्यालय जेव्हा सुरू केलं होतं त्यावेळेस आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जे सुरुवातीला होतं, डॉक्टर झावरे सर त्यावेळेस प्राचार्य होते. आणि या भागातील कुठेही जर तुम्ही गेला तर या भागामध्ये आजही महाविद्यालय नव्हतं. ती गरज ओळखून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने परत हे महाविद्यालय सुरू केलं होतं. अगदी सुरुवातीचा काळ जर विचारायचं म्हटलं तर त्यावेळेस खरंच संसाधनांची पूर्णता नव्हती. म्हणजे अक्षरशः इथे ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः सेमिनार हॉल नव्हता, तसंच शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना बसण्यासाठी स्वतंत्र असे स्टाफ रूम पण नव्हता. पलीकडच्या ठिकाणी ते बसायचे. संसाधनांचा अभाव होता, परंतु शिक्षणाचा दर्जा तेव्हाही कमी नव्हता. कारण जर शिक्षणाचा दर्जा कमी असता तर मी आधी दिसलो नसतो. शिक्षणाच्या दर्जाबद्दल कधीही कुठल्याही प्रकारचं कंपॅरिझन झाले नाही. मात्र त्यावेळेचं जे महाविद्यालय होतं त्यावेळेस ज्या संसाधनांची कमतरता होती ती कमतरता आज दिसत नाही. आज ज्या ठिकाणी आपण आहोत, मी ह्याच महाविद्यालयात जर्नलिझम देखील पूर्ण केलेलं आहे. त्यावेळेस आम्हाला अशा पद्धतीची सुविधा नव्हती. मात्र आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठीच सोय किंवा संसाधन उपलब्ध असलेलं दिसतं. खरंच आज खरं तर अनंतराव पवार महाविद्यालय ज्या फॅकल्टीज या ठिकाणी होतात त्या सर्व फॅकल्टीजमध्ये आवश्यक संसाधनांची पूर्तता असल्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी आलं पाहिजे अशा पद्धतीचं मी आवाहन करतो. खरं तर आपल्यासारखे विद्यार्थी म्हणजे आमच्यासाठी भूषण आहात. आणि आपण एक मुद्दा महत्वाचा खूप मांडला की पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेमधली बहुतेक जी महाविद्यालय आहे तिथे सुरुवातीला सुविधा नव्हत्या, पण आता सगळी संसाधनं सगळ्या सुविधा आलेल्या आहेत आणि गुणवत्ता मात्र पहिल्यापासून होती आणि काळानुरूप त्याच्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळं आपण आमच्या महाविद्यालयात आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.